श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील आपल्या चॅनलवरती 1 ते 12 अध्याय असा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 13, 14 आणि 15वा असे 3 अध्याय घेणार आहोत. प्रत्येकी 3 अध्याय याप्रमाणे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुमची जर इच्छा असेल नक्कीच पारायण करण्याची तर तुम्ही नक्कीच हे व्हिडिओ जाऊन पाहू शकतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. अध्याय आहे आपला आजचा 13वा. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायादी वाढले. 12 अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रति कपट युक्तीने फसवू पाहती. परी झाले व्यर्थ जी स्वयंपाकाधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तयते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासे सानिध्य गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळप्पा मनी समजला सेवेकरे माझी वरिष्ठ. सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलो न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळप्पा ते उठविले. त्यापासून बाळप्पासी त्रास देत अहर दिशी घराने सांगता समर्थासी. बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ. प्रथम त्याच्या घरी येत तो चोळप्पा विख्यात. स्वामी भक्त झाला एक तपपर्यंत. स्वामी सेवा तो करीत तयसी द्रव्यांश बहुत. असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता. राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात. वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थासी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईशी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगूलाल जमादार चोळप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार. राणी साहेब मागती. चोळप्पा बोले तयसी हार नाही आम्हापासी. बाळप्पा ठेवितो तयसी तुम्ही मागून द्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे. जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती. सुंदराबाईंनी ही गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी जो हात आजवरी तो काढून त्यास दुरी. करावे राणी म्हणत असे असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी. तयाची करोनी झोळी समर्थ करी घेतली. अल्लग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थ काय असे उणे तेथे. जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणे या द्रव्यांशी आनंद झाला तयासी. परिणा आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले. बाळप्पा सेवा करीता ती कोणी एके अवसरी. सुंदरबाई बाळप्पावरी रागवणी दृष्टांतरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकून बाळप्पासी दुःख झाले मानसी. सोडून द्यावी चरणांशी म्हणती जावे येथोनी. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळ पातले. तेव्हा एका सेवकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळप्पा दर्शनास येत त्याचे आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत. हिशोब ठेवीत जपाचा काढून दिले बाळप्पासी. आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानिनाशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थाचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी बहुत बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परी राणी सभी होनी तैसे न केले तयानी समर्थ दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले.
मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृप्राय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळाप्पा बोलले तयसी द्रव्यांशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तात सांगून करविली श्रीने उद्यापन हिशोब जपाचा घेतला बाळाप्पाने चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तेचे सद्गुरुचरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती आणणे साधने व्यर्थची उगीच करीते दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करीती सद्भावे जे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जयजी स्वामी राया रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिषद त्रयोदशाध्याय गोढाय इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्याय श्री स्वामी चरणापर नमस्तु शुभम भवतु अध्याय 14 श्री गणेशाय नम जय जय जी करुणा घना जय 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 अगशमना जय जय जी परमपावना दीनबंधो जगद्गुरु प्राप्त काळी उठवून आधी करावे नामस्मरण अंतरे द्यावे स्वामी चरण शुद्ध मन करून प्राप्त कर्मे आठवणी मग बैसावे आसनी भक्ती धरुनी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुनी मन घालावे शुद्ध दोक स्नान सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावे धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्य कारणे स्वामीच्या षडोपचारे पूजन करावे सद्भावे करून धूप दीपारती अर्पण नमस्कार करावा मग करावे प्रार्थना जय 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 अघहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदा इतिवर्या जय जय जी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधामा निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्णचंद्र सूर्य तू चपे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी करता आणि करवेता तूच हवे आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगम आणि स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे आदिम ध्याग्र कोटी नसे पाहता असुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपले स्तुती सहस्त्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविली चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्ष दीननाथा दासाकडे पाहावे आता इतके प्रार्थना आणावीची आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय देई जे सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जाव निरसन इहलोकी सौख्य देवन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावया पैल तीर तन्नाम तरणी साचार प्राप्त होय मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बांधतो तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदय प्रगटोपे शांती मनी सदा वसो वरथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी बहुदुःखे हे निरसो तुझ्या भजने चित्त वसो व्रथा विषयाची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम जो भोपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चिंता अंगी न यावे असत्यता सत्य विजय सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुनी समर्था असून या संसारात प्राशिंत व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी अशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोषोनी तत्वता वर प्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावे स्वामी भक्ती हे नेहमी मदमती परी असत्ता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकात जयसे भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोड हा शिरस्तु शुभम भवतो अध्याय 15 श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते हाता पाप ताप दैन्य वार्तात येते काहीच नवरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभून जे नर करीते नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणते तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्याची या चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपी ती ऐसे ज्याच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हसती तया ते त्यावेळी
मंगळवेड्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची, तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ दिगंबरी, ते राज कटक्षय्या करोन, ते वर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे, अष्टभावे दाटुनी माता ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पाहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून अस्तविता झाला बहुत प्रकारे, पाहुनी या प्रेमळ भक्ती आंतरी संतोषले येते, वरद हस्त ठेविते तत्काळ मस्तकी तयाचे, बसप्पाच्या श्रीचरणी मन जडले ते पासुनी, राहू लागला निशिदेनी स्वामी सानिध्य आनंदे, मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता करीत असे, आकांता मने घर बुडाले, बसप्पा येता गृहासी दुष्टंतरे बोले त्यासे, म्हणती सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवाद न भीत नसे चाड कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती, परी बसप्पाच्या चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती, देह भान नसेची, तो समर्थ केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकल तेजे अग्निसमान, पादस्पर्श सर्पा झाला, बसप्पा भानावर याला, अपरिमित देखील सर्पसमोर चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, माग पुढे पाहत तो दिसत सर्पमय, पाहुनी आईशी परी भयभीत झाला अंतरी, तो तयसी मधुरांतरी, समर्थ काय बोलले, भिवू नको या समयी, जितके पाहिजे तितके घेई, न करे अनुमान काही देव तुझे उदेल, ऐसा बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडाळून सर्पात्वरित सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले, तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळे, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त झाला, ऐसे नवल देखुनी चकित झाला, अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती, त्यासे बोलती ईश्वर, घरी जावे तो सत्वर सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोषण असतो बसप्पा भक्त, संसार सुख उपभोगित रात्रंदिन, श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यंतर, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समन सदा भाविक परिसुत, 15 गोढा, श्री स्वामी चरणापर नमस्तु, शिरस्तु शुभम भवतु, श्री स्वामी समर्थ. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.